जतन संस्कृतीच्या ऱ्हासातून फेकू संस्कृती सुरू झाली. गावांना व शहरांना उकिरड्याचे स्वरूप येऊ लागले. आज कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न संपूर्ण जगासमोर उभा राहिलाय. कचऱ्याच्या डोंगरांमुळे पसरणारी दुर्गंधी, रोगराई व त्यांना लागलेल्या आगीतून निर्माण होणाऱ्या विषारी वायूमुळे आरोग्य व पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. जगभरात यासंबंधी पर्याय उपलब्ध असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासन, प्रशासन व लोकांची उदासीनता हा कचरा व्यवस्थापनातील सगळ्यात मोठा अडथळा ठरतोय. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर वसलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वेंगुर्ला हे छोटंसं शहर, निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं. एका बाजूला विस्तीर्ण समुद्र तर दुसऱ्या बाजूला घनदाट झाडीनं वेढलेल्या टेकड्या. पण अशा या निसर्गरम्य वेंगुर्ल्यालाही कचरा या समस्येनं वेढलं होतं. आधी आमच्यात आता 26 वर्षात तर खूप घाण कुत्री असायची, ती उकलावी लागायची, मग ढोरं मारायचे, ते आणून ते टाकायचे, सगळं घाण नुसते घाणीत नुसतं वावरायचं लागत. आता 2.98 क्षेत्र आहे आमच्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंडचं. त्यापैकी नाही म्हटलं तरी 2 हेक्टरमध्ये आमचा कचराच असायचा अख्खा. ते आग घालून जायचे ना, परत दिवसाचा यायचा आणि आम्ही सांगायचो काय तर आम्हाला वास येतो पण ते ऐकूनच घ्यायचे नाही आमचं. मला समजायला लागल्यापासून इथे डम्पिंग ग्राउंड आहे. पहिल्यांदा खटार गाडीने किंवा बैलगाडीने कचरा आणून टाकायचे, हळूहळू त्याचं प्रमाण वाढत गेलं आणि पावसाळ्यात एवढे हाल व्हायचे की गाडीच पुढे जायची नाही. मग रस्त्यावर आम्ही कचरा टाकून द्यायचो. मग वास सुटायचा जाताना, ही लोकांची नुसती आरड. अशा या सर्व उदासीन परिस्थितीत 17 एप्रिल 2015 रोजी मुळातच कल्पक, उपक्रमशील व पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणारे श्री रामदास कोकरे यांची वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. रत्नागिरीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून तंटामुक्त अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणारे व दापोली 15 दिवसात प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त करून दापोली पॅटर्नचा आदर्श घालून देणारे श्री रामदास कोकरे यांनी लोकसहभाग हा नेहमीच आपल्या कामाचा गाभा मानला व अस्तित्वात आणला स्वच्छतेचा नवा वेंगुर्ला पॅटर्न. राज्यात प्रथम प्लॅस्टिक मुक्तीची क्रांती घडवणाऱ्या दापोलीचे तत्कालीन आणि वेंगुर्ल्याचे विद्यमान मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मार्गदर्शन. कोकरेंच्या मेहनतीला दापोलीकरांनी 100% प्रतिसाद दिला. 2012 मधील वेंगुर्ला नगरपालिकेने स्वच्छता अभियानात राज्यात पहिला क्रमांक मिळवत मानाचा प्लास्टिकच्या पिशव्यांपासून मुक्त करण्यात आला असून यावेळी कचऱ्यातून निर्माण होणारा विषारी मिथेन वायू हा जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. त्यामुळेच थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली हा मूलमंत्र घेऊन पहिल्याच दिवशी नागरिकांसह वेंगुर्ला शहर घनकचरा व्यवस्थापनातील दीपस्तंभ बनवण्याचा त्यांनी संकल्प केला. स्वच्छतेचं पहिलं पाऊल टाकायचं म्हणलं तर कॅरी बॅग बंद केली. कशाला करता? मायक्रॉनची बात बंद करून टाकू प्लॅस्टिक एकसाथ. म्हणजे त्याचा उद्देश असा आहे की कॅरी बॅग आपण बंद केल्यानंतर त्या 50 मायक्रॉनपेक्षा जर पुढच्या असल्या तर त्या कचऱ्यातच जाणार. त्याला काही कचऱ्यातून त्याची मुक्ती नाही आणि तेही कुजणार नाहीत. तर आम्ही काय म्हणतो, 50 मायक्रॉनपेक्षा कायद्याने बंदी घालू आणि 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या हे आपण लोकसहभागातून बंद करू. त्याला एक लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त करून दिला. पर्यावरणावर परिणाम होतात हे आम्ही लोकांना पटवून दिलं. त्यामुळं लोकही सहज तयार झाली आणि आम्ही सगळ्या प्रकारच्या कॅरी बॅग बंद केल्या. इतर जे प्लॅस्टिक आहे ते 1 टनावरून डायरेक्ट आमचं 50 किलोपर्यंत वेस्ट कमी झालं. आम्ही कागद आणि कापड ह्याच्या पिशव्या बनवणाऱ्या घटकांना प्रेरित केलं. लोकांना ज्यावेळी सहज पर्याय उपलब्ध असतात त्यावेळेस सक्ती करणं सोपं जातं. कॅरी बॅग नाही का? कापड पिशवी. कॅरी बॅग का नाही? कॅरी बॅग बंद. जर ते आले ना प्लास्टिक पिशवी बघितली तर 500 रुपये दंड आहे. तुम्हाला जर येताना बघितलं तर तुम्हाला 500 रुपये दंड करणार, मला देताना बघितलं तर मला 500 रुपये दंड करणार. प्लास्टिक बंदच्या यशस्वी प्रयोगानंतर वेंगुर्ल्यात उदयास आली ती झिरो वेस्ट ही संकल्पना. झिरो वेस्ट ही संकल्पना अशी आहे की गावात निर्माण होणारा कचरा 100% कलेक्शन, 100% त्याचं प्रक्रियाच्या स्वरूपात सिग्रिगेशन ॲट सोर्स आणि त्याच्यावर प्रक्रिया. कचरा देतानाच ओला कचरा
प्लास्टिक, सुका कचरा, काच भंगार अशा वर्गीकृत स्वरूपात कचरा देण्याचं आव्हान लोकांना करण्यात आलं. रोज सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या घंटागाड्यांमुळे कचरा रस्त्यावर पडणं बंद झालं. GPS प्रणालीमुळे घंटागाड्यांवर देखरेख ठेवणं सोपं झालं व त्यांची नियमितता वाढली. कचरा संकलन 100% गेलं. कचरा गोळा होताच त्यावर प्रक्रिया या पद्धतीमुळे कचरा निर्मूलन अधिक सोपं झालं. कागद वेगळे, प्लास्टिक वेगळं आणि ओला कचरा वेगळा. वेंगुर्ल्यात जिथे 100 वर्षांहून अधिक काळचा कचरा साठला जायचा, आज तिथेच विविध पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. शहरात जो कचरा निर्माण होतो त्यातला ओला, सुका, प्लास्टिक कचरा आणि काच व धातू असा 4 प्रकारात वर्गवारी करतो. पहिला ओला कचरा येतो, तो वजन केलं जातं इथं आणि इथं हे क्रश केला जातो. कचरा इकडं क्रश झाल्यानंतर ह्या मिक्सिंग चेंबरमध्ये येतो. ह्या मिक्सिंग चेंबरमधनं तो प्रायमरी डायजेस्टरमध्ये जातो आणि त्यातनं ज्यावेळेस ह्या मेन डायजेस्टरमध्ये येतो इथं मिथेन वायूची निर्मिती होते आणि ह्याच्यातनं जी स्लरी बाहेर निघते ते 2 रुपये लिटरने शेतकऱ्यांना आम्ही खत म्हणून विकतो. दररोज साधारण 100 घनमीटरचा गॅस तयार होतो. ह्या गॅसपासून विद्युत निर्मिती केली जाते आणि त्या विद्युत निर्मितीवर इथले सगळे पंप्स आणि लाईट चालते. हां, ह्या डम्पिंग ग्राउंडचे. हां, वर्गीकरण झालेल्या सुक्या कचऱ्यातून माती व राखेसारखे पदार्थ विशेष बनवून घेतलेल्या मशीनद्वारे वेगळे करून खत निर्मिती करता पाठवले जातात. सुका कचरा अधिक बारीक करून कांडी कोळशाची निर्मिती केली जाते. मशीनमध्ये कागद, पालापातोळा, करट्या पावडर करतो त्याची तयार. त्या भुशापासून आम्ही कोळसा कांडी तयार करतो आणि ती कोळसा कांडी आम्ही हॉटेल्स किंवा कोणी इतर गिरायक असेल त्यांना आम्ही विकतोय. घातक व टाकाऊ अशा प्लास्टिकचा वापर टिकाऊ रस्ते बांधणी करता केला जातो. आम्ही हे प्लास्टिक वेगळं करतो आणि याच्यातल्या प्लास्टिकच्या बाटल्या वेगळ्या करतो आणि कागद वेगळं करतो. त्यानंतर इतर प्लास्टिक क्रशरमधून बारीक केले जाते. क्रश केलेले प्लास्टिक डांबरी रस्ते बांधणी करता पाठवले जाते. आम्ही प्लास्टिकचा फक्त आता याच्या डांबरासाठी भुसा तयार करतो आणि ते डांबराला वापरायला. डांबराच्या रस्त्याला वापरला नाही. कुठल्या रस्त्याला? तिकडे आमचे डाबस म्हणून आहे तिथे वापरलं. थोडं ते डांबर आणि थोडं ते प्लास्टिकचा भुसा टाकून तर कडवून इथे सुद्धा वापरलं. सांडपाणी व्यवस्थापन व त्याचा पुनर्वापर हाही झिरो वेस्ट या संकल्पनेतला महत्त्वाचा भाग. या अंतर्गत रोज दुपारी सबंध शहरातील गटारांची स्वच्छता तर होतेच, पण घरांतून व सोसायट्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी तिथेच प्रक्रिया करून त्याच सोसायटीतल्या झाडांसाठी वापरले जाते. उघड्यावर शौचास जाणे हे शहरात अस्वच्छता व रोगराई पसरण्याचे आणखी एक कारण. यावर पर्याय म्हणून शहरामध्ये 211 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी निधी पुरवण्यात आला. फिरत्या व सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवण्यात आली. सकाळच्या वेळी देखरेख व प्रबोधनासाठी गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली. सकाळच्या वेळेला जे बाहेर शौचालयाला जातात त्यांची पाहणी करण्यासाठी आम्हाला नेमलेलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात केली. दररोज सकाळी 6 वाजता येणं, इथे लोक असतील तर त्यांना उघड्यावर शौचालयाला जाऊ नये असं सांगणं, ह्याच्यासाठी आमची नेमणूक केलेली होती. आणि ज्या लोकांना वैयक्तिक संडास नव्हते त्या लोकांना आम्ही नगरपालिकेमार्फत शासनाने अनुदान दिलं आणि शौचालय स्वतःच्या घरात बांधण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं.
मुलं आमच्या वाटेवर जायची, कुठं सार्वजनिक शौचालयामध्ये जायची, पण रात्रीचं संडास लागलं की कुठं पण बाहेर बसायची, खूप प्रॉब्लेम व्हायचे. हे नगर परिषदने आम्हाला हे 12,000 अनुदान दिलं, त्यात आम्ही थोडे पैसे घालून चांगलं शौचालय बांधलं. एखादे धोरण यशस्वी करण्यासाठी गरज असते ती चांगल्या टीमची. रामदास कोकरे यांनी नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच अशा चांगल्या संघ बांधणीची सुरुवात केली. नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षक किंवा स्वच्छता विभाग यांनाच जर ही जबाबदारी दिली तर त्याला ते एकट्याला काम झेपणार नाही. तर मी काय केलं, प्रत्येक माणूस हा स्वच्छता दूत बनवला आणि सगळ्या डिपार्टमेंटवर ही जबाबदारी देऊन प्रत्येक वार्डनिहाय आमचा कर्मचारी नेमला. त्यामुळं हे एकट्याचं काम नसून सगळ्यांचं काम आहे असे एकीची भावना निर्माण झाली आणि त्याच्यामुळं हे सहज शक्य झालं. सलग 3 महिने कोणी स्वतः म्हणून सुट्टी घेतलेली नाही आणि साचेबद्धतेने 8 तास काम केलं असं नाही. सकाळी ड्युटी 6 पासून चालू व्हायची ती रात्री 9 वाजेपर्यंत. प्रत्येकाला हे बिंबवलं ही स्वच्छता काय गरज का आहे आणि त्याचं आउटपुट काय आहे. त्यामुळे लोकांनी त्याला एक सपोर्ट केला, त्याचा हे आज परिणाम आपल्याला चांगले दिसून येत आहे. आम्ही त्यांना अवजड असं काही न सांगता घनकचरा व्यवस्थापन वगैरे हे बाकीचं आमचं आम्ही करू, परंतु तुमचा प्रत्येकाचा रोल काय, प्रत्येकाचा रोल डिफाईन आहे यात. हे घरातली महिला अगदी 5 मिनिटात घरातला सगळा कचरा वर्गीकरण करून ठेवू शकते. तिची 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं आम्हाला महत्वाची आहेत आणि तिने जर नाही केलं तर अशा गावाचा आम्ही इथं वर्षभर बी कचरा वेगळा करू शकत नाही. शासन एखादी योजना आणते, राबवते, पण त्याला सहकार्य करणं हे आमचं काम आहे. लोक चळवळीमधले लोकसहभागाचे महत्त्व जाणून स्वच्छता सप्तपदीच्या जनजागृतीसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकांना पण वाटायला लागलं की अरे वा छान, हे खरंच छान काम आहे आणि चांगलं काम आहे आणि आपलं शहर सुंदर दिसायला पाहिजे. शासन, प्रशासन व वेंगुर्लेकरांनी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा शून्य पातळीवर आणण्याची कल्पना केवळ मांडलीच नाही तर अवघ्या 4 महिन्यात प्रत्यक्षातही आणून दाखवली. पण प्रश्न होता की कचऱ्याच्या गंभीर समस्येला सामोरं जाणाऱ्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये हा उपक्रम राबवता येईल का? वेंगुर्ल्याचा पॅटर्न हा 1000 लोकसंख्येपासून 1 कोटी लोकसंख्येपर्यंत सगळ्यांना अप्लिकेबल आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडं 200 घरं असलेल्या सुद्धा हाऊसिंग सोसायटी आहेत, अशी एकाकी घरं आहेत. ह्या सगळ्यांचा कचरा आम्ही 4 पद्धतीनं वर्गीकरण करून घेतो. तर मुंबईमध्ये 1000 घरांच्या हाऊसिंग सोसायटी असू दे, ह्या पद्धतीनं ते करू शकतात. त्यांचे खालीच 4 बिन्स पद्धतीनं जर कचरा वर्गीकरण केला तर काहीच अवघड नाही. त्याच्यामुळं लोकसंख्या ह्यात कधीच बॅरियर येऊ शकत नाही. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणते की वेंगुर्ला पॅटर्नचं अनुकरण करायचं. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सुरुवात होते, पुण्यामध्ये होते, पुन्हा कंटोन्मेंट बोर्डाने तर पूर्ण आपलं अनुकरण करायचं ठरवलंय. अनेक जवळपास 20-25 नगरपालिका व्हिजिट देऊन गेल्या. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त माननीय तानाजी सत्रे साहेब यांनी कोकण विभागातील सर्व नगरपालिकेला की रिझल्ट एरिया म्हणून वेंगुर्ला पॅटर्न हा पुढे ठेवला. तर सगळीकडे हा अनुकरणीय आहे. कचरा ही समस्या नसून उत्पन्नाचे साधनही असू शकते, हा नवा दृष्टिकोन वेंगुर्ला पॅटर्नने आज प्रत्यक्षात समोर आणलाय. कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि त्याच्या प्रक्रिया ही जी गोष्ट केल्यानंतर आम्हाला वेंगुर्ल्यात सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयाचं आमच्या घनकचऱ्यातून उत्पन्न मिळू लागलं. तर त्यानंतर आम्हाला असं वाटलं की हे घनकचरा नसून धनकचरा आहे. कचरा डेपो म्हणून परिचित असणारं डम्पिंग ग्राउंड आज पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. जिथे कचऱ्याचं साम्राज्य होतं, आज तिथं मुलं खेळू लागली आहेत. दुर्गंधी असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडवर आज फुलांचा सुगंध दरवळू लागलाय. हा सोनचाफा, इथं सेंद्रिय पद्धतीनं आम्ही हा भाजीपाला, भेंडी, लाल माठ, दोडका, काकडी हे सगळं आम्ही इथं टाकलेलं आहे आणि हे लोकांना इथं आमच्या भाजीपाला मिळावा या उद्देशाने हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पूर्वी इथे कोण यायचेच नाही, आम्ही सुद्धा इलो तसं नाक धरायचे नाही यायचे. आता नाही, आता आम्ही भाजी चपाती आणतो, काय ते नाश्ता आणतो, इथे बसून खातो, काही एक वाटत नाही. आता अगदी स्वच्छ झालेलं आहे, म्हणजे इथे डम्पिंग ग्राउंड होतं हे समजत सुद्धा नाही, एवढी स्वच्छता झालेली आहे. आता जर स्वच्छ झालं ना त्यामुळे बरं वाटतं जरा राहायला, पण हवा वगैरे चांगलं वाटतं. आता या पहिले ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड होतं त्याच ठिकाणी आता आम्ही ॲथलेटिक्स, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल यासारखं आम्ही प्रशिक्षण या ठिकाणी घेतो आहे आणि ह्याचं सर्व श्रेय आमचे कोकरे साहेबांना जातं आहे.
ज्या दिवशी जागतिक ॲथलेटिक्स दिन होता त्या दिवशी आम्ही या ठिकाणी ॲथलेटिक्सची स्पर्धा घेतलेली आहे. कचऱ्यातूनही उत्पन्न मिळू शकतं हे इथेच आम्ही पाहिलं आणि म्हणून जास्त विश्वास बसला. हे कोणी जर सांगितलं असतं तर आम्हाला कदाचित ते खरं नसतं वाटलं. वेस्ट मॅनेजमेंट म्हटलं तर माझ्या मनात एकदम असं झालं की खूप कचरा असेल आणि वास असेल आणि हायजिनिक नसेल, स्वच्छ नसेल. पण मी इथे आले, पाहिलं पूर्ण प्रोजेक्ट आणि मी एकदम शॉक्ड आहे. कचऱ्याच्या समस्येला चोख उत्तर देणाऱ्या वेंगुर्ला पॅटर्नची दखल आज जागतिक स्तरावर घेतली जाते. एवढंच नाही तर झिरो वेस्ट या संकल्पनेचे रोल मॉडेल म्हणूनही या प्रयोगाकडे पाहिलं जातंय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वच्छ शहर, हगणदारीमुक्त शहर, उत्कृष्ट मुख्याधिकारी अशा पुरस्कारांनी गौरवलंय. त्यांनी प्रशासनाला एवढं धावलं आहे की ह्या बाबतीत की त्यांना म्हणजे खुर्चीवर बसणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जे राबवून काम करून घेतलंय हे कोकरे साहेबांनी घेतलं. त्यामुळे खरं जर कोणाला क्रेडिट द्यायचं असेल तर ते मुख्याधिकारी कोकरे साहेब आणि प्रशासन. असे कितीतरी साहेब येऊन गेले आमच्या 25 वर्षात, पण एवढं का कोणी केलं नाही. ह्या कोकरे साहेबांनी सगळे वेंगुर्लाच पलटून टाकलं सगळं स्वच्छते बाबतीत. जे काय त्यांनी शिस्त आम्हाला लावून दिली आहे ती फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. सर इथे शक्यतो वासावेत अशी आमची इच्छा आहे का तसे आम्ही प्रयत्न करणार. आज कुठे पण गेलो तर लोक विचारतात तुम्ही त्या वेंगुर्ल्यातली की तिथे स्वच्छ वेंगुर्ला पॅटर्न राबवला गेला आहे. तिकडचं म्हणजे लोक त्यांच्यावरून ओळखतात की वेंगुर्ला स्वच्छ वेंगुर्ला. आता बरं काही त्याच नाही, सगळं चांगलं आहे. आता खऱ्या अर्थाने आमची कसोटी आहे. आता अनेक लोक बाहेरनं येतात आणि आमच्याकडे अगदी आदर्श अशा नजरेने बघतात. त्यावेळी आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे की कुठेही परत पूर्वीसारखी परिस्थिती होऊ नये. आज केवळ वेंगुर्ल्याला नाही तर पूर्ण जगाला दिशादर्शक आहे. वेंगुर्ल्यामध्ये सुप्रसिद्ध असा दीपस्तंभ आहे. तर वेंगुर्ला पॅटर्न हा घनकचरा व्यवस्थापनातला दीपस्तंभ ठरावा एवढीच मला अपेक्षा वाटते.